एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. सातारा, संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅजेटियरचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिलाय ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजेत. ACBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिलेत ना तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज हात जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर पुढे दुसरीकडे ड्युटी करत असताल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या आंतरवाली की आमच्या पोराची ACBC आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न ACBCच्या पोरांचा सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्यात, EWS आता सांगितलं, ACBCच्या ज्या पोराच्या निवडी झाल्यात त्यांना नियुक्ती दिल्या नाही. त्या पोरांनी सुद्धा आंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी या घर राहायला दुसरा शिष्टमंडळ फर्स्ट मंडळ नाही. प्रत्येक पोरांना आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे की आमची निवड झालेली पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय, तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. हे संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचंय. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरी